अमरावती जिल्ह्यातील 10 नगर परिषद आणि 2 नगरपंचायतींसाठी निवडणुका घेण्यात आल्या होत्या। रविवारी जाहीर झालेल्या निकालानंतर अमरावती जिल्ह्यातील 12 पैकी 6 जागांवर भाजपनं आपला झेंडा रोवला। गेल्या 15 वर्षांपासून धामणगाव रेल्वेमध्ये भाजपची सत्ता आहे। पुन्हा भाजप आमदार प्रताप अडसड यांनी आपलं वर्चस्व सिद्ध केलंय। अडसड यांची बहीण नगराध्यक्षपदी विजयी झाली आहे। या संदर्भात भाजप आमदार प्रताप अडसड आणि त्यांच्या भगिनी नवनिर्वाचित नगराध्यक्ष अर्चना रोठे यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अरुण जोशी यांनी। क्षण आहे भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी, जे आमच्या आदरणीय नेते आदरणीय अरुण भाऊ अडसड आणि आमचे ज्येष्ठ जे काही होते त्यांनी जे संघर्ष केला, आज हे त्याचं फळ म्हणून आम्ही या विजयाकडे पाहतो। हो, मी पहिलेपासून म्हणत होती 100% विजय होणार। विकासाच्या दृष्टिकोन कोणतं पहिलं पाऊल राहणार आहे? भुयारी गटर योजना हा सर्वात महत्त्वाकांक्षी प्रकल्प आमचा राहणार आहे आणि स्वच्छ धामणगाव, सुंदर धामणगाव आणि सशक्त धामणगाव हा आमचा नारा आहे। तेच म्हटलं की अतिशय अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण आहे आणि हे प्रत्येक कार्यकर्त्याचं फळ आहे, का त्याच्या मेहनतीचं फळ आहे आणि हा जनतेने जो भरभरून आशीर्वाद दिला, आम्ही जनतेच्या ऋणी आहोत आणि त्यांचा हा विश्वास जो त्यांनी 100% पसंती एक हाती सत्ता आमच्या हाती दिली, त्यांच्या विश्वासाला आम्ही कुठेही तडा देणार नाही हा आम्ही शब्द देतो। या विजयाचा शिल्पकार खऱ्या अर्थानं कार्यकर्ता आहे आणि त्या सर्व कार्यकर्त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो, अभिनंदनही करतो की अत्यंत चांगला विजय त्यांनी खूप मेहनतीनं खेचून आणला आणि धामणगावातील सर्व मतदार बंधू भगिनींनी सुद्धा विचारपूर्वक आणि सुज्ञपणे मतदान केलं आणि ज्या पद्धतीनं खालच्या स्तरावरचे आरोप विरोधकांनी केले होते त्यालाही उत्तर या विजयातून त्यांनी दिलेलं आहे आणि एक विद्येचं माहेरघर असं धामणगावला म्हटलं जात होतं, ते कुठंतरी पुन्हा एकदा धामणगाववासियांनी सिद्ध करून दाखवलं की इथं चुकीच्या पद्धतीने केलेल्या गोष्टींना धामणगावाचे मतदार बळी पडत नाहीत आणि त्यांनी विकासाला व चांगल्या कामाला मतदान दिलं आहे, त्याबद्दल मी त्यांचंही मनपूर्वक आभार मानतो। भाजपनं बहुसंख्य ठिकाणी विजय मिळवत आपला दबदबा कायम ठेवलाय। मात्र काँग्रेस, शिवसेनेचे दोन्ही गट, वंचित बहुजन आघाडी आणि प्रहार संघटनेलाही काही ठिकाणी यश मिळालंय। दर्यापूर नगर परिषदेत काँग्रेसच्या मंदाकिनी भारसाकडे विजयी झाले असून भाजप आमदार प्रकाश भारसाकडे यांच्या पत्नी नलिनी भारसाकडे 3ऱ्या क्रमांकावर राहिल्या। अचलपूरमध्ये भाजपच्या रुपाली माथने यांनी विजय मिळवलाय, तर मोर्शी येथे शिवसेना शिंदे गटाच्या प्रतीक्षा गुल्हाने विजयी झाले आहे। नांदगाव खंडेश्वरमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या प्राप्ती मारोडकर यांनी बाजी मारली आहे। चिखलदऱ्यात काँग्रेसचे शेख अब्दुल शेख हैदर यांनी विजय संपादन केलाय। धारणी नगरपंचायतीत भाजपचे सुनील चौथमल विजयी झाले आहे। चांदूर रेल्वेमध्ये बहुजन वंचित आघाडीच्या प्रियंका विश्वकर्मा यांनी विजय मिळवलाय। वरुणमध्ये भाजपचे ईश्वर सलामी विजयी झाले असून शेंदूरजना घाट येथे भाजपच्या सुवर्णा वरखेडे यांनी बाजी मारली आहे। अंजनगाव सुर्जी येथे भाजपचे अविनाश गायगोले विजयी झाले आहे, तर चांदूर बाजारमध्ये बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेच्या मनीषा नांगलिया यांनी विजय मिळवत लक्षवेधी कामगिरी केली आहे। या निकालांमुळे अमरावती जिल्ह्यातील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता असून येत्या काळात स्थानिक राजकारणात हालचालींना वेग येण्याची चिन्ह आहेत।